मित्रांनो, तुम्हाला पण यूट्यूबला काम करायचं आहे का? कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला जर अकाउंट क्रिएट करायचं असेल, तुम्हाला जमत नसेल किंवा यूट्यूबचं सेटिंग करता येत नसेल तुम्हाला, तर मी करून देणार आहे मित्रांनो. टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आता प्रत्येकाला असं वाटते की आपण सोशल मीडियावरती काम करायचं. हो, सर्वांचं माइंडमध्ये थॉट येतात की मी पण असं करेल, मी पण असं करेल, व्लॉग तयार करेल किंवा डान्स करेल किंवा इंस्टाग्रामला कॉमेडी व्हिडिओ तयार करेल, फेसबुकला कॉमेडी व्हिडिओ तयार करेल. असं सर्वांचं स्वप्न आहे ना. आता ते स्वप्न तर स्वप्नच आहे. जर तुम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर काय करावं लागेल? काम सुरू करावं लागेल. आता काम करण्यासाठी आपल्याकडे मोबाईल स्मार्टफोन असेल. आता तुम्ही पाहिलं असेल स्मार्टफोन जगातल्या नॉन एज्युकेटेड व्यक्ती किंवा कोणी का असेना त्याच्याकडे स्मार्टफोन आहेच. 4G किंवा 5G. तर काय पाहिजे आता तुम्हाला यूट्यूबवरती काम करायचं असेल तर आणखी काय पाहिजे? काहीच नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे. तुम्ही काम करू शकता. एक मेन गोष्ट आहे आपल्याला अकाउंट तयार करायचं. अकाउंट तयार केल्यानंतर आपल्याला आता बाकीच्यांना असं वाटतं की आपल्याकडे ट्रायपॉड नाही, आपल्याकडे माईक नाही, आपल्याकडे हे नाही, ते नाही. आधी तर तुम्ही काम करा. यूट्यूबवरती काम करण्यासाठी आपल्याला अनेक वस्तू लागतात. हे तुम्हाला माइंडमध्ये तुमचं सेट झालं आहे. बट आपल्याकडे फक्त स्मार्टफोन असेल तरी आपण काम करू शकतो. आपल्याकडे मोबाईल आहे तर कॅमेरा ऑन करायचं आणि आपल्याकडे जे नॉलेज असेल ते नॉलेज आपण जगासमोर मांडायचं. या गोष्टी केल्यानंतर आपल्याला कुठपर्यंत आपण जातो आणि यूट्यूबवरती काम करायचं असेल तर आपल्याला पेशन्स त्या ठिकाणी लागेल. बघा, तुम्हाला असं वाटत असेल की 1 दिवस काम केलं, 2 व्हिडिओ तयार केलं, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने. तुमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही. तुम्हाला व्ह्यूज येत नाही. मग तुमचं माइंड त्या ठिकाणी काय होतं? डाऊन होत जातं. नाही, आपल्याला हे सोशल मीडिया जमणार नाही. आपले व्हिडिओज व्हायरल होत नाही तर आपण कशाला इथे वेळ वाया घालायचं? चला, आपण कामाला जायचं आणि आपलं काम बोला. बघा मित्रांनो, यूट्यूबवरती तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला सातत्याने जिद्द आणि चिकाटी असेल तुमच्याकडे तरच तुम्ही यूट्यूबला काम करा. हे माझं मत आहे. जिद्द चिकाटी असेल आणि तुम्हाला खरोखरच यूट्यूबमधून काम करून आपल्याला पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल. त्याच्यात मेहनत काय असते मित्रांनो? यूट्यूबला शॉर्टकट नाही. आता तुम्हाला जर एक स्मार्ट व्हिडिओ तुम्हाला जर तयार करायचं आहे, एडिटिंग करायचं किंवा कॉमेडी व्हिडिओ आहे एडिटिंग करायचं तर तुम्हाला वेळ लागेल. त्या ठिकाणी आधी आपल्याला काय करावं लागेल? व्हिडिओ एडिटिंग कसे करायचं? व्हिडिओचं साईज काय असते? त्याचं थंबनेल कसं तयार करायचं? हे आधी आपल्याला स्टडी करावं लागेल. ते लर्निंग करावं लागेल आपल्याला. हे स्टडी केल्यानंतरच आपण व्हिडिओ तयार करायचा. 2 मुद्दे आहे, यूट्यूबचं रेशो आणि थंबनेल. या 2 गोष्टी तुम्ही अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हे शिकून घ्या. यूट्यूबवरती काम करायचं असेल तर तेव्हाच तुम्ही यूट्यूबवरती या. किंवा इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, त्या ठिकाणी थंबनेल वगैरे लागत नाही. तुम्ही डायरेक्ट तिथे अपलोड करू शकता. बट यूट्यूबला जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह थंबनेल तयार करावं लागेल. आपल्याला जर जमत असेल तर आपण 1 मिनिटामध्ये थंबनेल तयार करू शकतो. जमत नसेल तर आपल्याला 1.5 तास, 2 तास, 3 तास पण लागून जातात अट्रॅक्टिव्ह थंबनेल तयार करण्यासाठी. आणि हा थंबनेल का तयार केलं जातं? तर बघा मित्रांनो, तुम्ही तुमचं यूट्यूब बघत असेल तुमच्या मोबाईलमध्ये
असं खाली क्रॉस करत असताना आपल्याला भरपूर व्हिडिओ येत असतात बघा. आता ज्या ठिकाणी आपल्याला थंबनेल चांगलं वाटतं तिथे पोस्ट एकदम ॲक्युरेट आणि सुरळीत त्या ठिकाणी सुटसुटीत लिहिलं असतं. तर काय असेल त्या ठिकाणी अर्धं सेंटेन्स दिलं असतं बघा, थंबनेलवरती पाहिलं असेल. तर मग ते बघून आपण काय करतो, ते व्हिडिओवरती क्लिक करून देतो. मग तो व्हिडिओ प्ले होऊन जातो. असं तयार करायचं असतं आपल्याला थंबनेल आणि तेव्हाच आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतात. तुम्हाला यूट्यूबला काम करायचं आहे ना, करायचं असेल तर तुम्ही कमेंट करा. तुम्हाला कोणत्या गोष्टी जमत नसेल यूट्यूब तयार करण्यासाठी तेही कमेंट करा. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी मदत करेल तुम्हाला. बघा, मी आता सध्या यूट्यूबला काम करतोय. तुम्हाला असं वाटत असेल 1-2 दिवस झाले असेल किंवा 2 महिने किंवा 5 महिने असं झालं असेल असं तुम्हाला वाटत असेल. नाही मित्रांनो, मी कंटिन्यू 8-9 महिने 9 महिने कंटिन्यू मी यूट्यूबवरती डेली व्हिडिओ 4-5 व्हिडिओ अपलोड केले. तेव्हा माझं चॅनल मोनेटाईज झालं होतं. 8-9 महिने लागून गेले कंटिन्यू. मध्ये कुठलाही ब्रेक दिला नाही. कंटिन्यू व्हिडिओ अपलोड केला. 8-9 महिने लागले मला. तेव्हा माझं चॅनल मोनेटाईज झालं आणि तेव्हा मला यूट्यूबवरून आता रेव्हेन्यू चांगला येतोय. माझे सबस्क्राईब बघा तुम्ही एकदम कमी आहे. बट अर्निंग चांगली होत आहे मला. हे यूट्यूबचं पॉवर आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला तुमच्यासमोर बसला आहे. आता जे माझं कॅमेरा चालू आहे ना, तो कॅमेरासुद्धा माझं यूट्यूबकडून जे पैसे मिळाले होते, जेवढं मी अर्निंग केलं त्याच्यामधूनच मी हा कॅमेरा घेतला आहे. आधी मी मोबाईलमध्येच शूट करायचो. बट आता कॅमेरा मी जसे पैसे आले यूट्यूबवरती जे अर्निंग झालं माझं, त्यानुसार मी हे कॅमेरा घेतला. आता फक्त कॅमेरा नाही, आता मी जिथे बसलो आहे ना, कॅमेऱ्याच्या बॅक साईडला लायटिंग आहे मित्रांनो. मोबाईल कॅमेरा स्टिक आहे किंवा असे माईक आहे. तर हे बघा तुम्हाला माईक दिसत असेल. हे पण यूट्यूबचे पैसे कमवले त्याचंच घेतलं आहे मी. एक रुपयेसुद्धा मी माझ्या स्वतःचं खर्च केलं नाही. मी ठरवून घेतलं होतं जोपर्यंत यूट्यूबला पैसे कमवत नाही, यूट्यूबचं रेव्हेन्यू येत नाही, तोपर्यंत मी काहीच घेणार नाही. फक्त मोबाईलने शूट करेल, मोबाईलनेच सर्व काही करेल, एडिटिंग वगैरे सर्व मोबाईलनेच करेल. आणि आता सध्या जे माझ्याकडे दिसते, आता हा रिमोट आहे. आता मी भरपूर काही वस्तू घेतले. मोबाईल स्टिक असेल किंवा कॅमेरा स्टँड असेल किंवा माईक असेल. सर्व काही आता मी यूट्यूबकडनं जे रेव्हेन्यू आला आहे मला, त्या रेव्हेन्यूमधून मी ते सर्व काही इन्स्ट्रुमेंट घेतले आहे. तर बघा, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नसेल, ते इन्व्हेस्टमेंटचं काही गरज नाही मित्रांनो. यूट्यूबला जर तुम्ही व्यवस्थित काम केलं, व्यवस्थित थंबनेल तयार केलं, व्यवस्थित व्हिडिओ तयार केलं, तर नक्कीच तुमचे व्हिडिओ पब्लिक बघतील आणि जास्त व्हायरल होईल. आता मी व्हिडिओ असे तयार केले, आता तुम्ही पाहिलं असेल, बाकीचे असं म्हणतात की तुमचं व्हिडिओ व्हायरल होत नाही, हे ते. बघा, आपण जर यूट्यूबला काम करत असेल, आपलं कितीही कंटेंट चांगलं असेल तरी एक तरी असा व्यक्ती येतो, तो कंटेंट बघता कमेंट त्या ठिकाणी करत असतो. कमेंटमध्ये असं निगेटिव्ह कमेंट केलं जातं. पण आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह कमेंटला लक्ष द्यायचं नाही. बस जे पॉझिटिव्ह आहे ना, ते पॉझिटिव्ह ॲक्सेप्ट करायचं आणि त्यांना रिप्लाय द्यायचं. जे निगेटिव्ह असेल त्याला रिप्लाय पण द्यायचं नाही आणि बघायचंच नाही आणि त्याचा विचारही करायचं नाही. निगेटिव्ह करणारे भरपूर आहे. आता जगामध्ये जर पाहिलं तुम्ही, तर एकसारखे लोकं मिळणार नाही तुम्हाला. वेगवेगळे लोकं भेटतील तुम्हाला. हे 5 बोट आहे ना, याच्यासारखेच तुम्हाला लोकं पण भेटतील. चांगले पण आहे, वाईट पण आहे. असं भरपूर सर्व मिक्स आहे लोकं. तर कोणाचाच विचार करायचा नाही. आता तुमची कंडिशन तुम्हाला स्वतःला माहीत आहे. दुसऱ्याला थोडी माहीत आहे. आणि माहीत असेल तरी काय मदत करेल तुम्हाला? काहीच मदत करणार नाही. तर आपली जी कंडिशन आहे, आपली जी सिच्युएशन आहे, जर आपल्याला बेटर करायचं असेल, चांगली करायचं असेल आपली लाईफ, तर आपल्याला यूट्यूबवरती काम करायचं आणि एक जिद्द आणि चिकाटी ठेवायचं आहे. मध्येच तुमचं व्हिडिओ व्हायरल नाही झालं, तुम्हाला व्ह्यूज नाही आले किंवा तुम्हाला सबस्क्राईब येणे बंद झालं, तर त्या ठिकाणी काय तुम्ही थांबू नका, स्टॉप करू नका.
तुमचं काम तुम्ही करत राहा. सतत जर काम करत राहिलं ना तर आपल्याला त्या ठिकाणी सक्सेस एक दिवस मिळेलच. आता मी एक गोष्ट तुम्हाला शेवटी सांगतो बघा. तुम्हाला जर YouTubeला काम करायचं असेल ना, तुम्ही पार्ट टाईम जॉबसुद्धा करा. फक्त YouTubeवरती डिपेंड राहू नका. YouTubeवरती तुम्ही जर डिपेंड असेल आणि फक्त YouTubeलाच काम करत असेल, तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. बघा, जेव्हा तुमचं चॅनल जर लवकर मोनेटाईज नाही झालं, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. तर मग काय करायचं, हे इंटरनेट आहे. कधी काय होतं, तुम्ही TikTok पाहिलं असेल, TikTok बंद होऊन गेलं होतं. बघा, किती लोकांचं त्या ठिकाणी करिअर होतं, ते करिअर तिथेच स्टॉप होऊन गेलं. तर हे इंटरनेट आहे, तर फक्त इंटरनेटवरतीच डिपेंड राहायचं नाही. YouTubeला पण काम करा आणि आउटसाईड बिझनेससुद्धा करा किंवा आउटसाईड जॉबसुद्धा करा. ते करून आपल्याला जर YouTubeला आपण आणखी आपलं सबस्क्रायबर वाढले, दिवसाला आपल्याला व्ह्यूज चांगले 10,000 किंवा 15,000 असे व्ह्यूज यायला लागून गेले ना, तरी सोडू नका. एक काम करायचं, जोपर्यंत तुमचं 2, 3, 4 मिलियनपर्यंत सबस्क्राईब होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही सोडू नका. बघा, जेवढे जास्त सबस्क्रायबर आले, सबस्क्राईबवरती डिपेंड नसतं मित्रांनो रेव्हेन्यू. आपलं जे अर्निंग आहे ते डिपेंड कशावर असतं, व्ह्यूजवरती असतं. 1000 व्ह्यूज असेल तर किती डॉलर मिळतात, 2000 व्ह्यूज असेल तर किती डॉलर मिळतात. तर बघा, यूट्यूबची पॉलिसी चेंज होते मित्रांनो, आता चेंज झाली. आधी 1000 व्ह्यूजवरती $1 द्यायचं, आता 2000 व्ह्यूजवरती $1 दिले जाते. आता आणखी त्याच्यात एक पॉलिसी आली, तुमचं व्हिडिओ 5 मिनिटाचं आहे. जर समोरच्या व्यक्ती 1 मिनिट पाहिलं असेल, तर तुम्हाला रेव्हेन्यू त्या ठिकाणी आपल्याला अर्निंग कमी येणार आहे. जर 5 मिनिटं व्हिडिओ कंप्लीट पाहिला असेल, तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी $50 येणार आहे तुम्हाला. या पद्धतीने तुम्ही YouTubeवरती तुम्हाला अर्निंग मिळणार आहे. तुम्हाला आणखी काही YouTubeचं डाऊट असेल किंवा तुम्हाला आणखी काही काम YouTubeवरती जमत नसेल, अपलोड कसं करायचं, त्याची सेटिंग काय असते, लवकरात लवकर आपलं चॅनल कसे ग्रोथ करायचं, कसे मोनेटाईज करायचं आणि YouTubeचं पॉलिसी पाहिलं असेल तुम्ही, 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर लागते, तेव्हाच आपलं त्या ठिकाणी अर्निंग चालू होते. तर मित्रांनो, तुम्हाला जर YouTubeला काम करायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. आता हा व्हिडिओ मी का तयार केला? बघा, भरपूर असे कमेंट करतात की सर मला पण काम करायचं, सर मला पण काम करायचं YouTubeला, काय करावं लागतं, अकाउंट कसं क्रिएट करायचं, त्याला किती इन्व्हेस्टमेंट लागते. इन्व्हेस्टमेंट 0 आहे मित्रांनो. YouTubeला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. मी जसं बोललो ना, आपल्याकडे स्मार्टफोन आहे. एकदम 10-12 हजारचं तुमच्याकडे स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनचं काय करायचं, तुम्हाला YouTubeचं काम करायचं आहे. तुम्ही असं पण बघता ना, ₹300 रिचार्ज, ₹350 रिचार्ज करतात. दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा आपल्याला काहीतरी व्हिडिओ बघायचा आहे. ते व्हिडिओ बघून आपल्याला ते काम करायचं YouTubeला. त्याचाही आपला फायदा होईल. चालेल. तुम्हाला जर YouTubeला काम करायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. मी तुम्हाला तुमचं चॅनलसुद्धा सेटिंग करून देईल किंवा तुम्हाला काही डाऊट असेल काम करताना किंवा तुमचं इम्प्रेशन डाऊन झालं असेल व्हिडिओचं किंवा तुम्हाला सबस्क्रायबर येत नसेल, असे भरपूर समस्या असेल तुम्हाला, ती मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.